आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांचं अकालिक निधन झाल्यानंतरनं सर्वच महाराष्ट्र असेल किंवा मावळ तालुक्यातील जनता देखील सुन्न आहे आणि या शोक कळा पसरल्यानंतरनं आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दादांसारखं नेतृत्व पुन्हा निर्माण करणं याकरता अनेक वर्ष घडवायला जातील. दादांची पोकळी जी काही निर्माण झालेली आहे ही भरून निघणार नाही हे सर्वसामान्य जनतेच्या देखील आज प्रत्येकाच्या मनात किंवा आपल्याला ओठावरती पाहायला मिळते. दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्वच राज्यातले प्रमुख नेते एकत्रितपणाने बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कुणाकडे दिली पाहिजे. विधिमंडळाचं कामकाज करत असताना विधिमंडळातील गटनेते म्हणून दादा होते, त्या ठिकाणी कुणाला संधी दिली पाहिजे या सर्वांचं एकमत होत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या प्रमुख पदावरती अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्राताई पवार यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे यावरती एकमत करण्यात आलं आणि आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा वहिनींना संधी दिली. विधिमंडळातलं कामकाज होत असताना गटनेते पदाची जबाबदारी किंवा सर्वस्वी अधिकार हे देखील सुनित्रा वहिनींना त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी देखील दादांकडे जी राज्याच्या प्रमुख खात्यांची जबाबदारी होती ती सर्व खाती आणि पुणे जिल्हा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री हे देखील सुनित्रा वहिनींकडे आहे त्या पद्धतीने सुपूर्द करण्यात आले आहेत. येणाऱ्या 2 आठवड्यानंतरनं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल आणि अर्थसंकल्प मांडत असताना स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यानंतरनं अर्थ खातं हे देखील सुनित्रा वहिनींकडेच किंवा पक्षातले प्रमुख व्यक्तीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच देण्याचा देखील निर्णय झालेला आहे. मला आपल्या माध्यमातून माझ्या मावळच्या सर्व जनतेला देखील सांगायचे की मागील 6-6.5 वर्षापूर्वी ज्या सुनील शेळकेनं अजितदादांना विरोध करत होता त्याच सुनील शेळकेला उभं करण्याचं काम किंवा पडत्या काळात आधार देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय अजितदादांनी केलं.